आणि आत्ता येतानाच आपण पाहिलं जो खडतर रस्ता आहे, आल्या MIDCमध्ये आलो आहे की कुठच्या कन्स्ट्रक्शन साईटवर आलो हे कळत नाही आहे. आणि असं जर परिस्थिती असेल तर जे उद्योजक सांगतात की आम्हाला इथून स्थलांतरित व्हायचं आहे, कुठच्या तोंडाने आम्ही त्यांना सांगायचं की इथून जाऊ नका. अर्थात सगळ्यांना आम्ही विनंती करत असतो की परिस्थिती बदलेल, काहीतरी चांगलं होईल, पण मला वाटतं जर उद्योग मंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जिथे आहेत ते अशी परिस्थिती असेल तर इतर महाराष्ट्रांनी काय अपेक्षा ठेवायच्या हा एक प्रश्न उपस्थित होतोच. गार्डा केमिकल्स असेल किंवा इतर आपण पाहिलं असेल, हे सगळे इथे खूप मोठ्या संख्येत लोक इथे रोजगार निर्मिती झालेली आहे. स्थानिक लोकांची असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून असेल. आणि जे लोक इथे स्थलांतरित होऊन आता वर्षानुवर्ष राहतात त्यांना पण आपण स्थानिकच समजू. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एक जर असे उद्योगधंदे इथून निघायला लागले तर रोजगार निर्मिती ही कमी होत जाईल. आणि माझं मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगणं आहे की मुख्यमंत्री साहेब, ॲलिस इन वंडरलँड होऊ नका. सगळं काही चांगलं चाललं आहे असं तुम्ही स्वतःला भासात ठेवू नका. थोडं त्याच्यातून बाहेर या आणि जमिनीवर जी काही परिस्थिती आहे, ग्राउंड रियालिटी जी आहे ती जरा बघून घ्या. काय त्यांच्यासोबत जी चर्चा झाली ती बंद दाराआड होती. त्यांना त्रास नको म्हणून आम्ही सगळे पुढे आलेलो आहोत. आम्ही आमच्या अंगावर घेऊ, त्यांना जरा आपण बाजूला ठेवूया त्याच्यातून. बघा, मुख्य गोष्ट हीच आहे की ज्या MIDCमध्ये मी गेलेलो आहे, काही MIDCतले लोक मला समोरून बोलतात, काही लोक बंदारात बोलतात. पण जर अशी परिस्थिती राहिली, ह्या रस्त्यांची राहिली, मुळात ज्या MIDCमध्ये आपण जागतिक स्तरावर जे आपले MOUs करतो आणि इथे आपण बोलवतो का, तर आपल्याला वाटतं ही 5 स्टार MIDC आहे, इथे सगळं काही चांगलं आहे, वीज पाणी वगैरे सगळं चांगलं असेल. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली आपण त्यांना सवलती देतो, परवाने आपण कमी करून देतो. पण आल्यानंतर एक तर कंप्लायन्समध्ये अडकतात किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अडकतात. बरं, ट्रॅफिक जर रस्ते खराब असतील तर तुमचं गुड्सचं तर येणं जाणं ते कठीण होतंच, टेम्पो ट्रक तर अडकतातच. दुसरं म्हणजे तुमची लेबरची शिफ्ट जर लेट आली, उशिरा आली, तर एफिशियन्सी जाते आणि तुमची लेबरची एफिशियन्सी कमी होते. तर ह्या 2 गोष्टींवर तुमचं प्रोडक्शन हिट होतंच ना, अफेक्ट होतंच. तर ह्या काही गोष्टी ज्या बारकाव्याने ह्या कंपन्या बघतात. आणि आता AIच्या जमान्यामध्ये तर ह्या काही गोष्टी सुटतच नाहीत. एफिशियन्सी वाढवायची कशी, तर एफिशियन्सी तुमची लेबरची, मशीनची, विजेची, हे सगळं वाढूनच तुम्ही बचत पण करू शकता आणि प्रॉफिट पण वाढू शकता. जर तुम्हाला हे फायदे झाले नाहीत ज्या राज्यामध्ये तर तुम्ही निघून जाल. जसं मी सांगितलं ना की रस्त्यातून डांबर गायब झालं आहे, ते उद्योगमंत्र्यांना विचारा कसं झालं आहे गायब. पण दुसरी गोष्ट म्हणजे 4 वर्ष एकच उद्योगमंत्री आपण पाहतो, 4 वर्ष एक कंटिन्युटी आहे आणि तीच लथार्जी त्या खात्यामध्ये दिसत आहे. एकंदर सगळ्या MIDCमधून हे सगळे प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत. आज मी इथे येतो तर 2 अजून MIDCमधून मला मेसेज आलेत की तिथे पण या, तिकडची परिस्थिती बघा. आणि अशी जर परिस्थिती असेल आणि असं जर तुम्ही त्यांच्या मागे लागाल तर भयानक परिस्थिती. बरं, अजून एक मला जे चाकणमध्ये कळलं की MIDCमध्ये जर प्लॉट मिळवायचा असेल तर एक टॅक्स आहे. जसं रुमाली रोटी असतं तसं एक रुमाली टॅक्स आहे. आणि तो टॅक्स 1500 रुपये पर स्क्वेअर मीटर असा तो टॅक्स लागलेला आहे. तो काय टॅक्स आहे मला माहीत नाही, तुम्ही विचारा जरा. पण एक्सप्रेस टॉवरमध्ये तो लागतो असं मी ऐकलं. त्या बिल्डिंगीत कुठेतरी जायला लागतं. मला वाटतं ते MIDC ठरवू शकतं ना. पण जे बाहेरचं तुम्हाला दिसतंय, जर कचरा उचलण्याचा विषय असेल किंवा रस्त्याचा विषय असेल, चाकणमध्ये मी जात होतो म्हणून कचरा उचलत होते त्या दिवशी. हिंजवडी तसंच आहे. हिंजवडीमध्ये जवळपास 6 लाख लोक ही IT क्षेत्रात डायरेक्टली जोडलेली आहेत. तिथे रोजगार निर्मिती तेवढी झालेली आहे. हिंजवडीमध्ये आजूबाजूची गावं त्याच्यापेक्षा तिप्पट रोजगार निर्मिती आहे. का, तर ॲन्सिलरी इंडस्ट्रीज आहेत. जर IT सेक्टर तिथून निघालं तर एवढ्या लोकांना तुम्ही खरोखर रोजगार देऊ शकणार आहात का? मला वाटतं ह्याच्यावर आम्ही सगळ्यांनी हा विषय उचलून धरलेला आहे. पण परत एकदा विचारतो मी, जर ज्या उद्योगमंत्र्यांना किंवा ज्या पालकमंत्र्याला स्वतःच्या जिल्ह्यातल्या MIDCबद्दल, बेसिक रस्त्याबद्दलचं चिंता नसेल तर तुमच्या आणि आमच्या जीवाबद्दल काय चिंता असेल? सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोकणामध्ये यावेळेला पाऊस थोडा उशिरा आला. याच्या अगोदरच लोट्या MIDCच्या कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावरती होता. MIDCकडे कोणताही प्लॅन B नाही आहे, त्यावरती काय प्लॅन A तरी आहे का? आणि तुम्हाला सांगतो, हे मुंबईत पण आम्ही सगळीकडे पाहायला लागलेलं. मी मुंबईचं उदाहरण का देतो की आम्ही डिसॅलिनेशनचा प्लॅन जो सुरू करत होतो 21 साली आम्ही सुरू केला होता. 25 सालापर्यंत पूर्ण झाला पाहिजे होता. आत्ताचा दुष्काळ किंवा ह्याच्यानंतर पाऊस जर आत्ता कमी झाला तर जो दुष्काळ समोर येणार आहे तो आपल्याला आला नसता.
आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये जी आपली किनारपट्टी आहे तिथे ठिकठिकाणी आपण डिसॅलिनेशनचे प्लांट वेगळ्या वेगळ्या क्षमतेत आपण निर्माण करू शकायला पाहिजे होतो आत्तापर्यंत. पण मुंबईचाच यांनी अडवून ठेवला, महाराष्ट्राच्या राजधानीचा यांनी अडवून ठेवला, इतर पट्ट्याचं काय? आणि जिथे तुम्हाला समुद्र बाजूला आहे तिथे असे आपल्याला वेगळ्या वेगळ्या उपाययोजना करायला लागतील. कारण पावसावर अवलंबून किती वर्ष तुम्ही राहणार? आत्ता पर्यावरण बदल जेव्हा होतं आहे, वातावरणीय बदल होतं आहे, तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही एका कुठच्याही एलिमेंटवर अवलंबून राहू शकत नाही. पाऊस फायनान्स मिनिस्टर होता, मॉन्सून फायनान्स मिनिस्टर होता असं आधी म्हण होती, पण आता किती वर्ष त्याच्यावर अवलंबून राहायचं? किती वर्ष धरणं बांधायची आणि बंधारे बांधायचे? आत्ता मी ऐकलं ते तो बंधारा परत मंजूर झाला आहे की नाही ह्याच्यावर तर चर्चा होतीच. प्रस्तावित तर आहे, सुप्रमा मिळालेली आहे, कॉस्ट वाढलेली आहे, जसं सगळ्या ह्यांच्या प्रोजेक्टला मिळतेच. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मी जसं सांगितलं, धरणं असतील, बंधारे असतील, पावसावर किती अवलंबून राहायचं किनारपट्टीच्या भागांनी, हा एक विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. डिसॅलिनेशन आपण करू शकतो, पाणी जिरपायचे प्रोजेक्ट असतील, पाणी अजून अडवून ठेवायचे आधीचे प्रोजेक्ट्स असतील, ते आत्तापर्यंत कुठे आहेत? आणि मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे की प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सीसाठी उद्योजक जे आहेत, जे आपल्या राज्यात रोजगार निर्मिती करतात, त्यांच्यासोबत बसून चर्चा तरी झाली पाहिजे. जसं कामगार संघटनेला पण सोबत घेतलं पाहिजे, उद्योजकांना सोबत घेतलं पाहिजे. पण नवीन काय आपण महाराष्ट्रात करू शकतो? जेव्हा आपण जागतिक स्तरावर एखादं MOU करून येतो आणि सांगतो आता 5 लाख कोटी येणार, 15 लाख कोटी गुंतवणूक येणार, अमुक येणार, तमुक येणार, हे सगळं ठीक आहे, तुम्ही हवेतल्या हवेत बोलताय. पण जमिनीवर तुम्ही ज्या MIDCमध्ये त्यांना आमंत्रित करत आहात, खरोखर तिथे त्यांना बोलवण्याची परिस्थिती आहे का? आज ह्या MIDCमध्ये मुख्यमंत्री महोदय कुठच्याही उद्योजकांना अभिमानाने, जसं आज मी इथे पायी थोडं चालत होतो तसं चालून फिरू शकतात का? उद्योग बिचारे चालवायचेच म्हणून आता चालतात, कारण काही काही ठिकाणी गुंतवणूक मोठी झालेली आहे. तरी देखील एक महत्त्वाचं आहे, अजूनही महाराष्ट्रावर जो विश्वास आहे उद्योजकांचा तो कायम राहिलेला आहे. पण त्याचा गैरफायदा सरकारने घेऊ नये असं माझं मत आहे. काही गोष्टी ह्या राजकारणाच्या पलीकडे असतात. जिथे जिथे मी गेलेलो आहे कुठे मी तसंच नेहमीच सांगतो की कुठे आत्ता ह्या कार्यक्रमामध्ये राजकीय सभा मला घ्यायच्या नाही आहेत, कारण हा माझ्या राज्याचा रोजगार निर्मितीचा विषय. आणि आज खरोखर जर लक्ष घालून ह्या सगळ्या ठिकाणी सरकारने इन्व्हेस्टमेंट थोडीफार जरी केली, आणि ह्याच्यात CSR आणण्याची गरज नाही आहे. काय होतं आहे, उद्योजकांना सांगतोय तुमचं ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये काही सवलती देतोय, तुम्ही तिथे गुंतवणूक करू नका, तुम्ही गुंतवणूक मेन बिझनेसमध्ये करा, कोर बिझनेसमध्ये करा. आणि नंतर सांगतोय आता रस्ते बनवायला पण तुम्हीच पैसे लावा, कचरा उचलायला पण तुम्ही पैसे लावा. हे जे काही दुटप्पीपणा चालू आहे तो कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आमची भूमिका आधीपासून स्पष्ट होती की या पूर्ण पट्ट्यामध्ये आम्ही तर इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये, तुम्हाला माहिती आहे काही काही ठिकाणी असं असतं की गैरसमज निर्माण केले जातात की इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणजे तुम्ही स्वतःचं घर नाही बांधू शकत, रस्ता नाही होऊ शकत. हे सगळं काही होऊ शकतं. नुसतं इल्लिगल मायनिंग किंवा एअरपोर्ट किंवा ज्या एकदमच हानिकारक गोष्टी आहेत त्या होऊ शकत नाही. ते जरी असलं तरी मला वाटतं अनेक ठिकाणी इल्लिगल मायनिंग जे सुरू झालेलं आहे त्याच्यावर कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे. आणि जे काही आम्ही पाहतोय तर एवढे वर्ष पाहतोय, लढा सतत कोकणी माणूस हाच देतो आहे की राख रांगोळी जे आपण पाहतो, राख कोकणात आणि रांगोळी गुजरातमध्ये, चांगले प्रोजेक्ट सगळे तिथे आणि राखेचे प्रोजेक्ट इथे, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. रोजगार निर्मितीसाठी इथे पर्यावरणप्रेमी काही चांगले हे येऊ शकतात, उपाय येऊ शकतात, पर्यटनासाठी काही चांगले येऊ शकतात. इथे जे MIDC आहेत ते MIDC जपून ठेवणं देखील, राखून ठेवणं, ह्याच्यासाठी काहीतरी तुम्ही करू शकता. मला वाटतं भूमिका म्हणजे हे सगळं आपल्याला दिसतंय आणि दोन्ही गोष्टी आहेत ना. म्हणून जेव्हा आपण बघतो की कोकणात एक जी भीती असते की एखादा उद्योगधंदा आला, एखादा मोठा उद्योग आल्यानंतर एक आंदोलन पहिलं का निर्माण होतं, कारण कोकणाच्या माणसाला भीती आहे की ह्या जशा गोष्टी चालू आहेत आणि कुठेही याच्यावर काही पाबंदी नाही आहे, हे असंच चालू राहणार. प्रदूषण जर आपण पाहिलं तर एवढ्या भयानक प्रकारे चालू असतं. आत्ता पण तुम्ही मी जेव्हा मुंबईवर येत होतो, उरण वगैरे तिकडे पहा, श्वास घेता येत नाही, काच खालती करू शकत नाही. कोकणात आल्यानंतर निसर्गरम्य आपण वातावरण पाहतो, हिरवगार आत्ता सगळं दिसतंय. पण ह्यांचंच जर सरकार राहिलं तर काय राहणार, हा एक विषय आहे.
महामार्गाची सोड, आमच्या पाठीची अवस्था विचारा, कमरेची अवस्था, पाठीची अवस्था. कारण अनेक ठिकाणी म्हणजे आता हे किती मी 10 वर्ष 12 वर्ष तर ऐकतोय की मुंबई गोवा महामार्ग आता होणार. प्रत्येक वर्षी आम्ही ऐकतो की गणपतीसाठी सुखकर रस्ता होणार. आत्ता पण माणगाव बायपास आम्ही पाहिला, त्याच्या पुढे आणि मागे काही काही गावं आजूबाजूला त्यांनी मला निवेदनं दिली आहेत की त्यांनी त्यावेळीपासून 10 वर्ष निवेदनं देत आहेत की आमच्या गावासाठी स्लिप लेन करा, अंडरपास करा. ते काही झालं नाही. एक अंडरपास आम्ही बघितला, पाणी भरलं होतं, गुडघ्यापर्यंत पाणी होतं, मासे होते त्याच्यात, आणि लोक वापरतात बिचारी, लहान मुलं शाळेला जायला तो रस्ता वापरतात. म्हणजे किती वर्ष तुम्ही एका रस्त्याला एक्सप्लॉईट करत राहणार, किती वर्ष तुम्ही एकाच रस्त्यावर कितीतरी कॉन्ट्रॅक्टर वापरणार आणि पैसे काढणार आणि टोल लावणार. हा एक विषय आहेच. आणि किती आंदोलन ह्याच्यावर होणार. म्हणजे मी मगाशी जे बोललो ना की दुबईच्या राजाने एकदा हे बघावं आणि ठरवावं की ते मंत्री महोदय त्यांना तिथे पाहिजेत की इथे पाहिजेत. आम्ही सत्तेत होतो तेव्हा पण आम्ही आंदोलन केलं होतं, तेव्हा पण आम्ही पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारायचो. गीते साहेब असतील की विनायकराव साहेब असतील, दोघेही त्यावेळी आंदोलनं पण केली आहेत आणि प्रश्न देखील विचारलेत. टोकाची भूमिका तेव्हा पण आम्ही घेतली. कारण आत्ता गरज आत्ता अशी लागलेली आहे की आत्ता इथून उद्योगधंदे निघायच्या वाटेवर आहेत. आमच्या सरकारमध्ये तेव्हा तसं नव्हतं. कोविडच्या काळात पण कोणी निघायला बघत नव्हतं. आमच्याकडे गुंतवणूक येत होती. 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही एका वर्षात आणली होती. चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि जर खरोखर असं असेल तर चांगली गोष्ट आहे. पण एकदा परत मी सांगतो, ॲलिस इन वंडरलँड होणं बंद करा आणि रस्त्यावर उतरून पहा. आणि कुठचे उद्योगधंद्यांबद्दल ते विचारतात, बोलतात ते जरा विचारा त्यांना. कदाचित त्यांच्या मनात थोडे वेगळे असतात. एक मिनटं, सॉरी. तुम्ही रस्त्याची क्वालिटी बघा, एवढी भयानक आहे. सगळीकडे कॉन्क्रीट खरबडीत. आत्ता एक आम्ही पूल पाहिला, 10 दिवसापूर्वी उद्घाटन झालं आहे. 10व्या दिवशी NHAIने स्वतः येऊन ऑडिट करून बंद केलं आहे. हे NHAI म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, मुंबई गोवा महामार्ग, मुंबई अहमदाबाद महामार्ग, मुंबई नाशिक महामार्ग एवढे भयानक आहेत, एवढे भयानक आहेत. 50 मीटर पण तुम्हाला स्मूथ दिसणार नाही कुठे. अरे मग हे आहेत ना. आणि त्यांनी मला परवा फोन करून सांगितलं की ते नाशिकला. आणि काय भास्करजी आणि आम्ही हाऊसमध्ये एकत्रच बसतो. मी आज विक्रांतजींना सांगितलं आज बसा माझ्याबरोबर. आम्ही सत्ताधारी नाही होतो, आम्ही विरोधकच आहोत. पण परत एकदा मी तुम्हाला सांगतो, उठसूट राजकीय विषय करण्यापेक्षा आणि उगाच आंदोलन करण्यापेक्षा पहिलं म्हणजे तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जाग येते का पाहतोय. आंदोलनं आधी पण झाली आहेत, नंतर पण करू. पण आत्ता पहिली गोष्ट हीच आहे की एक्सपोज करून तुमचं काम नेमकं काय आहे हे दाखवा. आज आम्ही जर आंदोलन केलं, चक्काजाम जर केलं इथे आणि परत उद्योगधंदे बंद पडले, एक दिवस यांचं नुकसान झालं, तर परत हे जातीलच ना. आम्ही हे ना इथे ठेवायचं कसं ह्याच्यासाठी आलेलो आहोत. मागून कोणाला काही प्रश्न? सॉरी, हे ना एक मग तुमच्याकडे येतो. सॉरी, मला वाटतं एकच पहिली आत्ताची जी दिसते आपल्याला ती सुधारणं गरजेचं आहे पहिलं, मग पुढचं विचारू. एक मगासपासून ते प्रयत्न करतात. एक मिनटं. डागडुजी मस्त होते. हो, आज एक ॲडव्हान्टेज असं झाला की मी येत असताना काल रात्री डागडुजी झाली आणि सकाळी पाऊस पडलाय. तर खरी परिस्थिती परत दिसायला लागली, खडी वाहून गेली सगळी. कारवाई म्हणजे तुमच्या माध्यमातून दिसलंय. आता पुढचं आंदोलन जर तीव्र करायचं तर तेही करू. पण आज पहिलं जे त्यांचा खोटारडेपणा आहे तो दिसलाय. आगे आगे देखो. आम्ही आंदोलन तर केलेलं आहे, विरोध करत आहोत. आता उतरायचं असेल तर आम्ही सगळे उतरूच. पण हे एका बाजूला चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला इथेनॉलचा पण प्रश्न आहे.
तो पण घेतलेला आहे. काय झालं आहे की एकंदर आत्ता आपण पाहतोय की देश आत्ता सगळीकडे आपण पाहतोय एक वेगळी जागरूकता आलेली आहे आणि लोक देखील स्वतःहून पुढे येत आहेत. आणि मी हेच सांगतोय की हे सगळं आता आपण सगळ्यांनी देशवासी म्हणून, भारतीय म्हणून सगळ्यांनी उतरलं पाहिजे आणि सरकारला जाब विचारणं गरजेचं आहे, नाहीतर पूर्ण हे शांत करून टाकतील. मला वाटतं सरकारला अल्टिमेटम हा आता देशाने दिलेला आहे, पण मुख्य गोष्ट हीच आहे की अल्टिमेटम देण्यापेक्षा किंवा कुठेही काही बोलण्यापेक्षा पहिली गोष्ट म्हणजे ही परिस्थिती सरकारला दाखवलेली आहे. कारण मुख्यमंत्र्यांना वाटते की सगळं काही चांगलं आहे. आज मी मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहे, त्यांना आमंत्रण देत आहे की तुम्ही आणि मी दोघंही डागडुजी व्हायच्या आधी परत एकदा उद्या परवाकडे पाहिजे तर त्यांना वेळ असेल तर मी त्यांच्यासोबत परत येईन इथे आणि एकदा चालूया सोबत, बघूया चालून, इथे येऊ किंवा अंबडला जाऊ की नाशिकमध्ये फिरू, पुण्यात फिरू, हिंजवडीत फिरू, कुठेही फिरू. तुम्ही स्वतः पण असाल, बरोबर. बघा कसं असतं की त्यांना अडचणीत आणण्यासाठी ह्यांच्याकडे 100 वेगळे पर्याय आहेत, उपाय आहेत, सगळं काही आहे. आणि म्हणून मी सांगतोय की डिक्रिमिनलायझेशन इंडस्ट्रीचं पण होणं गरजेचं आहे. कंप्लायन्स, ईज ऑफ कंप्लायन्स कमिटी मी आणि देसाई साहेब तेव्हा उद्योग मंत्री होते, मी पर्यावरण मंत्री होतो, आम्ही ही सुरू केली होती आणि त्यानंतर 3-4 महिन्यात आमचं सरकार पडलं होतं. तेव्हापासून आत्तापर्यंत ईज ऑफ कंप्लायन्समध्ये ही समिती पुढे बसलीच नाही आहे. आणि उद्योजकांना अडचणीत आणायचं असेल तर कुठच्या मुद्द्यावर आणायचं हे सरकार त्याच्यातच विचार करतं. आम्ही हा विचार करत होतो की जर आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मिती वाढवायची असेल तर आपल्याला रोजगार निर्मितीसाठी ते साधनं देणं गरजेचं आहे, तो स्कोप देणं गरजेचं आहे. ते ह्या ईज ऑफ कंप्लायन्समधून होत होतं. एक शेवटचा प्रश्न घेऊया. त्यांनी आत्ता जे सांगितलं की गुप्त ठेवण्याचं, पण एक निश्चित आहे, जसं मी सांगितलं ना की ईज ऑफ कंप्लायन्स, डिक्रिमिनलायझेशन हा खूप मोठा विषय आहे, त्याचा आम्ही कमिटी रिपोर्ट पण केला होता. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज जी आपण परिस्थिती पाहतोय, मुंबई गोवा महामार्ग तर आहेच, म्हणजे येणं जाणं तर कठीण आहेच, पण आत आल्या स्वागताला एक खड्डा मोठा होता, तो तुम्हीही पाहिला, मीही पाहिला. आणि अशी जर परिस्थिती असेल तर हे जेव्हा तुम्ही बाकीचं तर सोडा, हे उद्योजक जेव्हा दुसऱ्यांकडे जातात, गुंतवणूकदारांकडे जातात की माझ्या इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करा, कोण येऊन इथे गुंतवणूक करणार आहे, कोण येऊन इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि कोण ह्यांना वाढवण्यासाठी हे देणं, स्कोप देणं. मी चाकणला गेलो, त्याच्यानंतर उद्योग मंत्र्या जाऊन 5-6 तास बसायला लागलं, DCMनं पळायला लागलं, तिथे थोडी हलचल सुरू झालेली आहे. हिंजवडीमध्ये आम्ही 6 तारखेला तिकडच्या स्थानिक लोकांनी मोर्चा पकडलेला आहे आणि इथे देखील माझी हीच अपेक्षा आहे की इकडच्या स्थानिक जनतेने आणि इथे जे कामगार आहेत, तिकडचे जे उद्योजक आहेत, त्यांनी देखील पुढे येऊन असंच एक जाग ह्या सरकारला आणावी आणि मी त्यांच्यासोबत राहीन. मी तेव्हाही सांगितलं तर मी सगळीकडे सांगतोय, मी कोणाचं नेतृत्व करायला फिरत नाही आहे, जनतेसोबत खंबीरपणे उभं राहायला फिरतोय आणि जनतेला त्रास नाही होणार ह्याच्यासाठी आम्ही फिरतोय. आज एक साखरेचं तर गगनाला भिडलेलं आहेच आणि दुसरं म्हणजे इथेनॉलचे शेअर देखील तेवढेच वाढलेले आहेत. त्याचा ताळमेळ काय लागतोय हे आपण बघावं. आमच्या पक्षातून असले तर आनंदच आहे आणि असणारच. पण ऐका, मुख्य गोष्ट हीच आहे, देसाई साहेब आणि भास्करजी यांचं जुनी मैत्री आहे आणि आत्ता पण आम्ही पाहतो भास्कर जाधवजी खूप मोठ्या एका वेगळ्या ह्यांनी लढत असतात. आत्ता आम्ही कोणी कुठचं पद पाहिजे, मुख्यमंत्री पद पाहिजे, विरोधी पक्षनेता पद पाहिजे किंवा हे ते ह्याच्या मागे पळतच नाही होत. आमचा जो सगळा आटापिटा चालला आहे, आमचा जो सगळी लढाई चाललेली आहे, तो महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवण्यासाठी चाललेली आहे. जिथे जिथे अन्याय होतो तिथे जाऊन आम्ही धावत पळत जातो आणि त्याच्यावर लढत असतो. आत्ता पण तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा हाऊसमध्ये पण भास्करजी आणि मी आम्ही दोघंच दिसत असतो, आम्ही लढत असताना. ते उठले की मी उठलो की ते उठतात, मग आमच्या मागचे सगळे 18-20 लोक उठतात, काँग्रेस NCP सोबत येतं. आम्ही कशासाठी लढतोय? आणि बाकीची पदं सोडा, भास्करजींना विरोधी पक्ष नेता पद द्यायला हे सरकार घाबरतं. आम्ही त्यांना चॅलेंज दिलं, त्यांना एक दिवसासाठी तरी बनवून दाखवा. तर मुख्य गोष्ट हीच आहे की आत्ता आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी लढत आहोत, कुठच्याही स्वार्थातून लढत नाही आहे. आणि आम्ही पदासाठी नाही तर महाराष्ट्राला अपमानास्पद जी वागणूक या दिल्ली दरबारी भाजपच्या शासनात मिळत आहे त्याच्या विरोधात लढत आहोत. धन्यवाद.
झालं झालं